नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमा केमिस्ट्रीचा के स्कीममधला अप्लाइड सायन्स त्यातलं युनिट 4 मेटल्स अँड अलॉयज आज आपण बघणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात आधी आपण बघू टीचिंग अँड असेसमेंट स्कीम. टीचिंग अँड असेसमेंट स्कीममध्ये सगळ्यात आधी कोर्स कोड जो आहे तो 312308. त्यानंतर बघा लर्निंग स्कीममध्ये काय आहे, CL 4 आवर्स 2 तास असणारे फिजिक्सचे, 2 तास असणारे केमिस्ट्रीचे. त्याच्यानंतर लॅबोरेटरी जे आहेत प्रॅक्टिकल अवर्स जे आहेत ते 2 तास फिजिक्स आणि 2 तास केमिस्ट्रीचे असणार आहेत. त्याच्यानंतर असेसमेंट स्कीम जी आहे, असेसमेंट स्कीममध्ये फॉर्मेटिव्ह असेसमेंट थिअरी जी आहे ती असणार आहे 30 मार्काची, म्हणजे 30 मार्काची तुमची क्लास टेस्ट होणार आहे. त्यानंतर समेटिव्ह असेसमेंट थिअरी ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे एक्सटर्नल, जी फायनल एक्झामिनेशन असणार आहे तुमची. टोटल मार्क्स जे आहेत ते थिअरीसाठी असणार आहे 100 मार्क्स. त्यानंतर प्रॅक्टिकलचं बघू. प्रॅक्टिकलचं परत एकदा फॉर्मेटिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकल ते आहे 50 मार्काचं, 25 मार्क फिजिक्स आणि 25 मार्क केमिस्ट्रीचे असणार आहे. समेटिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकल त्याचे सुद्धा परत 50 मार्क आहेत, ते आहेत 25 फिजिक्सचे आणि 25 केमिस्ट्रीचे. असा 200 मार्काचा जो आहे तो आहे अप्लाइड सायन्स सेमिस्टर सेकंड. आता केमिस्ट्रीमध्ये जो पहिला चॅप्टर आहे मेटल्स अँड अलॉयज, त्याच्यामध्ये काय काय टॉपिक येते एकदा बघू आपण. एन्शियंट इंडियन मेटलर्जी हा एक नवीन आणि पहिला टॉपिक आहे. त्यानंतर मेटल्स, त्याच्यानंतर मेटलर्जी, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, त्याच्यानंतर अलॉयज, प्रिपरेशन मेथड्स ऑफ अलॉयज, क्लासिफिकेशन ऑफ अलॉयज. हे टॉपिक जे आहेत टोटल 7 टॉपिक जे आहेत ते युनिट नंबर 4 मध्ये आहे मेटल्स अँड अलॉयजमध्ये. आता आपण एक एक टॉपिक बघूया. फर्स्ट एन्शियंट इंडियन मेटलर्जी IKS. तर आता याच्यामध्ये तुम्हाला हा नवीन टॉपिक आहे, म्हणजे नवीन टॉपिक असल्यानंतर MCQ जास्त येण्याची शक्यता असते. तर याच्यातून कुठले MCQ येऊ शकतात आणि या टॉपिकमध्ये काय काय ते एका स्लाइडमध्ये आलेलं आहे. द ऋग्वेदा हॅज वाइडली रेफर्ड हिरण्य विच इज द ओल्डेस्ट संस्कृत वर्ड फॉर गोल्ड. तर याच्यावर तुम्हाला MCQ येऊ शकतो. गोल्डसाठी संस्कृत नाव काय होतं, दॅट इज हिरण्य. ह्या एक MCQ झाला. त्याच्यानंतर महाभारता रेफर्ड पिपलिका गोल्ड. व्हॉट इज अँड्स गोल्ड नेम असं विचारलं जाऊ शकतं, दॅट इज नोन ॲज पिपलिका गोल्ड. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन येऊ शकतो त्याच्यामध्ये सिल्वर इज दुर्वर्ण, कॉपर इज कॉल्ड ॲज नेपलिका, देन टीन इज कॉल्ड ॲज नागाजा अँड लीड वॉज कॉल्ड ॲज हेमानगा. तर हे जे आहेत हे क्वेश्चन येऊ शकतात या टॉपिकवर. त्याच्यानंतर पुढे बघू आपण मेटल्स. 4.2 इज मेटल्स. मेटलमध्ये मेटल ऑकर इन नेचर इन 2 स्टेट. फर्स्ट इज नेटिव्ह स्टेट विच इज नोन ॲज फ्री स्टेट अँड सेकंड इज कंबाईन स्टेट. तर ह्या ज्या 2 स्टेट आहेत, फ्री स्टेटमध्ये कुठले मेटल्स आढळतात याच्यावर MCQ येतो नेहमी. त्याच्यामध्ये आहे गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम. दॅट मीन्स दे डू नॉट कंबाईन विथ एनी अदर metals, non-metals, moisture and carbon dioxide. Therefore, this state is known as native state or free state. Then second state is combined state. काही मेटल्स जे असतात ते हवेतलं मॉइश्चर असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, इतर गॅसेस असतील, नॉन मेटल्स असतील तर त्यांच्याशी कंबाईन होऊन मग ते नेचरमध्ये आढळतात. तर ते जे मेटल्स असतात ते आपण बघूया. त्याच्यामध्ये बघा हे जे आहेत मिनरल्स किंवा ओर्स जे आहेत तर हे त्यांचं नाव दिलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांचं केमिकल कॉम्पोजिशन इकडे दिलेलं आहे आणि त्याच्यापासून कुठला मेटल एक्स्ट्रॅक्ट होतो हे इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ ओर जे आहेत ते कुठल्या फॉर्ममध्ये, ऑक्साईड, सल्फाईड, कार्बोनेट अँड सल्फेट. 4 टाइप्स आहेत हे कंबाईन स्टेटमधले. आता ऑक्साईडचे एक्झाम्पल जे आहेत त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे बॉक्साईट. त्याचं केमिकल कॉम्पोजिशन इथे दिलेलं आहे Al2O3 2H2O. त्याच्यापासून कुठला मेटल एक्स्ट्रॅक्ट होतो तो आहे ॲल्युमिनियम. तर तुम्हाला याच्यावर काय काय क्वेश्चन येऊ शकतात. विच ऑफ द फॉलोइंग ओर इज इन द फॉर्म ऑफ ऑक्साईड असं विचारलं जाऊ शकतं आणि याच्यातलं एखादं एक्झाम्पल त्याच्यामध्ये असू शकतो. किंवा व्हॉट इज केमिकल कॉम्पोजिशन ऑफ हिमॅटाईट ओर असं पण विचारलं जाऊ शकतं. व्हॉट इज केमिकल कॉम्पोजिशन ऑफ कॉपर पायराईट असं पण विचारलं जाऊ शकतो. किंवा विच मेटल यू विल एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम लाईमस्टोन असं विचारलं जाऊ शकतं. तर असे क्वेश्चन्स ह्या चार्टवर येऊ शकतात. हे आहेत टाइप्स ऑफ ओर, ऑक्साईड, सल्फाईड, कार्बोनेट अँड सल्फेट फॉर्म.
याच्यातलं प्रत्येक ओर जे आहे ते महत्त्वाचं आहे केमिकल कॉम्पोजिशनसाठी आणि त्याच्यापासून तुम्ही कुठलं मेटल एक्स्ट्रॅक्ट करू शकतात त्याच्यासाठी. नाउ नेक्स्ट इज definition of mineral and definition of ore. Mineral, it is the naturally occurring substance present in earth crust. जो सबस्टन्स ज्याला आपण खनिज म्हणतो की तो जमिनीच्या भूभागामध्ये प्रेझेंट असतो त्याला मिनरल म्हणतात. आणि ओर म्हणजे काय? ओर इट इज द मिनरल. ओर हे मिनरलच असतं ज्याच्यापासून तुम्ही मेटल एक्स्ट्रॅक्ट करू शकतात. जसं क्ले, मातीमध्ये ॲल्युमिनियम पण असतं, पण बॉक्साईटमध्ये पण ॲल्युमिनियम असतं. पण जेव्हा तुम्हाला ॲल्युमिनियम एक्स्ट्रॅक्ट करायचं असतं तेव्हा आपण ते बॉक्साईटपासून करतो, क्लेपासून करत नाही. दिस इज द डिफरन्स. क्ले इज मिनरल बट बॉक्साईट इज मिनरल अँड ओर. इट इज मिनरल अँड ओर. It is ore of aluminum. Therefore, aluminum is extracted from bauxite. This is the difference. Then next is definition of gangue or matrix, flux and slag. Every ore is associated with unwanted impurities like sand, clay particle, rock particle. These particles, these impurities are known as gangue, or it is also known as matrix. Then next is flux, the substance which is used to remove the gangue particles from the ore, that is known as flux. For example, acidic flux, silica. Then basic flux is magnesia, MgO. याच्यावर MCQ विचारला जातो, which of the following is acidic flux, which of the following is basic flux. तर हे एक्झाम्पल येतात. Then next is slag. Slag, it is the substance when flux is react with gangue particles. That means when flux react with impurities, there is formation of fusible mass, that is known as slag. इथे रिएक्शन दिलेले आहेत बघा. These are the gangue particles. When flux is added, silica is flux, then there is formation of slag. Then second example is, in this case silica is gangue particle, then flux is added, that is magnesia is added, then there is formation of slag, that is MgSiO3. स्लॅगचं केमिकल कॉम्पोजिशनवर पण MCQ येतो. दोन्ही केमिकल कॉम्पोजिशन महत्त्वाचे आहेत. देन नेक्स्ट इज मेटलर्जी. व्हॉट इज मेटलर्जी? द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओर, इट इज नोन ॲज मेटलर्जी. ओर बघितलं आपण आता, तर त्या ओरपासून जेव्हा आपल्याला मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर ती जी प्रोसेस आहे त्याला आपण मेटलर्जी म्हणतो. ते आता आपण पुढच्या भागात बघणार आहोत. थँक्यू.